नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव आपल्या गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। तर मागच्या पिरियडमध्ये आपण बघितलेलं होतं भारतीय हवामानाच्या अंतर्गत इंडियन मान्सून जे आहे, भारतीय मान्सून संदर्भात किंवा भारतामध्ये पर्जन्य काय होतं याच्या संदर्भात काय माहिती घेण्यासाठी सुरुवात केलेली होती। तर त्या पहिल्या टॉपिकमध्ये थोडीशी आपण काय एक ब्रीफमध्ये माहिती त्या ठिकाणी बघितलेली होती की इंडियन मान्सून काय आहे आणि त्याच्यानंतर छोट्या छोट्या संकल्पना त्याच्यामध्ये आपण काय समजावून घेतलेल्या होत्या काही, आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे वारे भारतामध्ये वाहतात, त्यांची नावं काय आहेत, कोणत्या कोणत्या ऋतूंमध्ये भारतामध्ये काय पर्जन्य पडतं। तर या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण काय थोडक्यामध्ये डिस्कस केलेल्या होत्या की एकूणच एक रूपरेषा आपल्या लक्षात येईल की भारतामध्ये काय उन्हाळ्यामध्ये केव्हा पर्जन्य पडतं, त्याच्यानंतर पावसाळ्याचा काय कालावधी कोणता आहे, कोणत्या कोणत्या प्रदेशामध्ये पर्जन्य पडतो, पर्जन्याचं वितरण कोणत्या पद्धतीने आहे, त्याच्यानंतर भारतामध्ये काय परतीचा जो मान्सून आहे, हिवाळ्यामध्ये पर्जन्य भारताच्या कोणत्या कोणत्या प्रदेशांमध्ये पडतो, याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघितलेली होती। तर ब्रीफमध्ये माहिती बघत असताना सध्या मान्सूनचं आगमन झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल। जूनचा महिना या ठिकाणी काय संपलेला आहे, जुलै स्टार्ट झालेला आहे। तर त्याच्याबद्दल बघत असताना तर भारतामध्ये हे जे पर्जन्य पडतं, जर आपण काय संपूर्ण वर्षभराचं जर ऑब्झर्वेशन केलेलं असेल, एखादा व्यक्ती एका संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये जर भारतामध्ये राहत असेल आणि त्याने काय सर्व ऋतू जे भारतामध्ये काय निर्मिती होते ऋतूंची, पर्जन्य पडतं, उन्हाळा येतो, पावसाळा येतो, हिवाळा येतो, तर अशा सर्व ऋतूंचा जर अनुभव घेतलेला असेल तर पर्जन्य कोणत्या कालावधीमध्ये पडतं हे समजलेलं असेल, आणि ते पर्जन्य का पडतं याच्या पाठीमागची जी काय कारणं शोधायची आहेत, तेच म्हणजे काय मान्सूनबद्दलचं काय डिटेलमध्ये आपल्याला काय करायचं, अभ्यास करायचा आहे भारतीय मान्सूनबद्दल। तर मान्सूनी वारे जे असतात त्या मान्सूनी वाऱ्यांबद्दल सांगितलेलं होतं की मान्सून हा जो शब्द आहे तो काय आहे, तो एक अरेबियन शब्द आहे, अरेबिक शब्द आहे, ज्याला की काय म्हणतात, मौसम असं म्हणतात। मौसम म्हणजेच काय असतं, ऋतू असतो। ऋतू, एकूण ऋतू किती आहेत भारतामध्ये याच्यावरती सुद्धा काही चर्चा होणार आहे। तर आजच्या पिरियडमध्ये हे जे पर्जन्य आहे, हे जे आगमन होतं मौसमी वाऱ्यांचं आणि पावसाळ्याला सुरुवात होते, तर त्याचा नेमका कालावधी कोणता आहे आणि याच कालावधीमध्ये पर्जन्य का पडतं, याच्या पाठीमागच्या ज्या संकल्पना आहेत, जे सिद्धांत आहेत, जे कन्सेप्ट्स आहेत, ते कन्सेप्ट्स पूर्णपणे व्यवस्थितपणे काय लक्षात घ्यायचे। कोणत्याही प्रकारचं फॅक्ट तुम्हाला या ठिकाणी आजच्या पिरियडमध्ये मी सांगणार नाही, फॅक्टवरती फोकस करायचं नाही, फॅक्ट आपल्याला नंतर बघायचं आहे। तर जो कन्सेप्च्युअल डेटा आहे इंडियन मान्सूनच्या संदर्भात त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, चर्चा करायची आहे ना, खूप बारकाईनं लक्ष द्यायचं आहे। आजचा पिरियड जर तुम्हाला समजतो, म्हणजे इथून जे काय आपण काय कन्सेप्च्युअल या ठिकाणी काय गोष्टी बघणार आहोत, संकल्पनात्मक गोष्टी सर्व बघणार आहोत, इंडियन मान्सूनच्या काय पाठीमागे काय निर्मितीच्या पाठीमागे असणारे जे सिद्धांत आहेत किंवा इंडियन मान्सूनची निर्मिती कोणत्या पद्धतीने होते आणि कोणत्या म्हणजे काय या मान्सून प्रकारच्या हवामानाची निर्मिती भारतामध्ये जी झालेली आहे, तर याच्या पाठीमागं याच्या संदर्भात मांडले गेलेले जे सिद्धांत आहेत, जर ते सिद्धांत व्यवस्थितपणे समजले तर बाकीच्या सर्व गोष्टी रिलेटिवली तुमच्यासाठी काय होत जातील, सोप्या होत जातील। तर स्टार्ट करू। आजच्या पिरियडमध्ये आपल्याला बघायचं आहे भारतीय मान्सूनच्या संदर्भात ज्या संकल्पनात्मक गोष्टी आहेत, त्या सर्व संकल्पनात्मक गोष्टी, आणि त्या बघण्याच्या अगोदर काही एखादी संकल्पना एखादी कन्सेप्ट बघण्याच्या अगोदर त्याच्याबद्दलची थोडीशी पूर्व माहिती, आपल्याला थोडेसे बेसिक्स माहिती असणं आवश्यक असतं। बेसिक्स जर समजलं की कन्सेप्ट समजायला सोपं जातं या ठिकाणी। तर कोणत्याही घटकाचा अभ्यास करत असताना त्या घटकाचे त्या टॉपिकचे वेगवेगळे पैलू असतात। आपल्याला टॉपिक अभ्यासायचा आहे भारतीय मान्सून, कोणता, भारतीय हवामानाअंतर्गत भारतीय मान्सून। तर भारतीय मान्सूनमध्ये सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे याचा परिचय, किंवा याला म्हणता येईल आपल्याला तोंड ओळख म्हणता येईल, किंवा एक प्रकारे इंट्रोडक्शन म्हणता येईल। तर भारतीय मान्सून आहे काय हे बघितल्याच्या नंतर भारतीय मान्सूनशी संबंधित
उत्पत्तीशी संबंधित हाच लिहू आपण याला, उत्पत्तीशी, भारतीय मान्सून उत्पत्तीशी संबंधित जे सिद्धांत दिलेले आहेत त्या सिद्धांतावरती चर्चा करायची सविस्तरपणे. त्याच्यानंतर ॲक्च्युअलमध्ये मान्सून काय आहे किंवा त्याच्यानंतर एल निनो काय आहे हे बघायचं आहे. भारतीय मान्सूनचा प्रभाव काय आहे, प्रभावामध्ये भौतिक बदल असतील, जैविक बदल जे होतात मान्सूनमुळे ते बघायचे आहेत त्या स्पेसिफिक प्रदेशामध्ये. आणि त्याच्यानंतर शेवटी काय करायचं आहे आपल्याला, निष्कर्ष बघायचा आहे. सिद्धांत लक्षात आला तर बाकीच्या सर्व गोष्टी काय लक्षात येतील. परिचय बघत असताना इंडियन मान्सूनबद्दल, मान्सून म्हणजे आपण काय म्हणलेलं होतं, मान्सून हा एक अरेबिक शब्द आहे ज्याचा की अर्थ मौसम असा होतो आणि ज्याला ऋतू असं म्हणतो. तर मान्सून, मान्सूनी वारे, या ठिकाणी मान्सूनी वारे म्हणजे, मान्सूनी वारे हे एक प्रकारचे आवर्ती प्रकारचे वारे असतात किंवा त्यांचं नेचर जे आहे ते आवर्ती प्रकारचं असतं. इंडियन मान्सूनी वारे जे आहेत, मान्सूनी वारे जे आहेत ते कसे आवर्ती प्रकारचे वारे आहेत. यालाच काय म्हणलं जातं, प्रोग्रेसिव्ह विंड. बघा प्रत्येक गोष्ट या ठिकाणी जी समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही पुस्तकात गेल्याच्या नंतर, म्हणजे पुस्तकाच्या आतमध्ये घुसायचं नाही, पुस्तक कोणतंही वाचल्याच्या नंतर तुम्हाला त्या सर्व गोष्टी स्पेसिफिक ठिकाणी दिलेल्या असतात. म्हणजे काय, वेगळ्या चॅप्टरमध्ये वेगळ्या ठिकाणी त्या गोष्टी दिलेल्या असतात, एकाच ठिकाणी त्यांचा संग्रह केलेला नसतो, जेणेकरून समजण्यासाठी त्या ठिकाणी समज विकसित होत नाही तुमची. ज्या वेळेस मान्सून शिकवत असताना भूमंडलीय अभिसरण जे आहे किंवा वातावरणीय अभिसरण जे आहे, तर वातावरणीय अभिसरणामध्ये येणारे जे घटक किंवा त्याच्याशी मान्सून कसा निगडीत आहे या गोष्टी बघा. वातावरणीय अभिसरण आपण बघतो कुठे, जागतिक भूगोलाचा घटक आहे तो, त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करतो. आणि इंडियन मान्सूनचा अभ्यास कुठे करतो आपण, भारताचा हवामान, भारतीय हवामान अभ्यासात असताना. आता या दोन्ही गोष्टी कनेक्ट करून अंडरस्टँडिंग निर्मित करणे किंवा तुम्हाला समजेल अशा पद्धतीने त्या गोष्टींना एकत्र करण्याचं काम त्या ठिकाणी मी करतो. तर व्यवस्थित लक्षात द्यायचं आहे. तुम्ही जर पुस्तकांमध्ये हे सगळं शोधत बसण्याचा प्रयत्न केला तर मग लक्षात येणार नाही. हा मूळ त्याच्या पाठीमागचा काय हेतू आहे. तर जे सांगतो त्याच्याकडे काय व्यवस्थित लक्ष द्या. मान्सूनी वारे जे आहेत, या मान्सूनी वाऱ्यांची एक प्रवृत्ती असते, एक गुणधर्म असतो की मान्सूनी वारे जे आहेत त्यांनाच काय म्हणलं आपण, काय मोसमी वारे. विशिष्ट मोसमामध्ये वाहणारे जे वारे असतात त्यांना मोसमी वारे म्हणतो, त्यांनाच मान्सूनी वारे असं म्हणतात. मान्सूनी वारे ही आवर्ती प्रकारची वारे आहेत, म्हणजेच काय प्रोग्रेसिव्ह विंड आहेत. बघा क्षितिज समांतर दिशेने जी हवा वाहते त्यांना काय म्हणतो आपण, वारे म्हणतो. आता हे खूपच बेसिक झाले. हवा कशाला म्हणतो, वारे कशाला म्हणतात, वायू कशाला म्हणतात. बघा पृथ्वीच्या अवतीभोवती असणारं जे काय आहे तर त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे जिथं काही नसतं त्या ठिकाणी काय असतं, हवा असतं. म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या ज्या ठिकाणी काय कोणती भौतिक वस्तू नसेल या ठिकाणी त्या ठिकाणी काय असेल, हवेचं अस्तित्व आहे. जेव्हा ही हवा क्षितिज समांतर दिशेने, म्हणजे काय, हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, तर या पृथ्वीच्या पृष्ठभागावरून काय अशा पद्धतीने काय पॅरलल दिशेने जे वाहतात त्यांना काय म्हणतो आपण, वारा म्हणतो. आणि आता खालून वरच्या दिशेने ऊर्ध्व दिशेने सुद्धा काय हवा वाहते, तर याला काय म्हणतो आपण, वायू असं म्हणतो. एवढं लक्षात घ्या. आणि वारा आणि वायू दोन्ही सुद्धा काय वातावरणीय अभिसरणाचे घटक आहेत. पुढे आपण बघणार आहोत. सध्या एवढं लक्षात घ्या की ऊर्ध्व दिशेने जे वाहतात त्यांना काय म्हणतो आपण, वायू म्हणतो. आणि क्षितिज समांतर दिशेने जे वाहतात त्यांना काय म्हणतो, वारा असं म्हणतो. लक्षात घ्या. यांच्या डेफिनेशनबद्दल विचारलं जाणार नाही, पण कन्सेप्ट समजावून, सिद्धांत समजावून घेत असताना हे दोन्हीही काय वेगळे घटक आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे. बघा आवर्ती म्हणजे प्रोग्रेसिव्ह विंड म्हणतो. प्रोग्रेसिव्ह, बघा प्रोग्रेसिव्ह समाज सुद्धा असू शकतो. प्रोग्रेसिव्ह काय सोसायटी, तर असा समाज जो बदलत्या वेळेनुसार आणि बदलत्या काळानुसार, बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये जर बदल करत असेल तर त्या समाजाला काय म्हणतो आपण, काय प्रोग्रेसिव्ह कम्युनिटी. त्याच प्रकारे
बदलत्या ऋतूनुसार, बदलत्या मोसमानुसार, बदलत्या स्थान आणि स्थितीनुसार जे वारे स्वतःच्या दिशा आणि दशामध्ये बदल करतात त्याच वाऱ्यांना आपण काय म्हणतो? आवर्ती वारे असं म्हणतो. म्हणजेच मान्सूनी वारे ही आवर्ती वारे आहेत. याचा अर्थ असा होतो की ज्या वेळेस ऋतू बदलतात, स्थान बदलतात, तर त्यानुसार तापमान बदलतं, त्यानुसार हे वारे काय करतात? आपल्या दिशेमध्ये बदल करत असतात. म्हणून यांना काय म्हणतो आपण? मान्सूनी वारे असं म्हणतो. आता मान्सून शब्दाचा ज्या ज्या वेळेस काय उच्चार होतो तर आपल्या डोक्यामध्ये काय काही गोष्टी स्पष्टपणे येतात. काय पटकन भारतीय मान्सून पहिला घटक येतो. भारतीय मान्सून दुसरा येतो आशियाई मान्सून किंवा येईल दक्षिण आशियाई मान्सून. हे घटक. आता मला सांगा, संपूर्ण जगामध्ये काय बदलत्या या ठिकाणी काय बदलत्या काळानुसार, बदलत्या या ठिकाणी काय ऋतूनुसार काय वाहणारे वारे जे आहेत आपली दिशा बदलतात. असे वारे फक्त भारतामध्ये, फक्त आशियामध्ये, फक्त दक्षिण आशियाई काय देशांमध्येच आढळतात असं आहे का? नाही आहे. निश्चितपणे जे वारे बदलत्या ऋतूनुसार स्वतःमध्ये काय बदल घडवून आणतात त्यांना काय म्हणतो आपण? काय प्रोग्रेसिव्ह विंड म्हणतो, आवर्ती वारे असं म्हणतो, म्हणजेच काय मान्सूनी वारे असं म्हणतो. तर असे वारे जगामध्ये सर्वत्र म्हणजे काय खूप ठिकाणी आढळतील ना. कोणते कोणते प्रदेश आहेत? तर बघा, दक्षिण पूर्वी म्हणजेच कोणता? आग्नेय दिशा. तर दक्षिण पूर्वी अमेरिका. कोणते कोणते प्रदेश आहेत? दक्षिण पूर्वी अमेरिका असेल. दुसरं पूर्वी आफ्रिका असेल. त्यानंतर तिसरं मादागास्कर. तर मागं एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की मादागास्करचं ठिकाण कोणतं आहे? तर दक्षिण आफ्रिका जो आहे, तर दक्षिण आफ्रिकेच्या शेजारी अशा पद्धतीने असलेला एक द्वीप आहे ज्याला की काय मादागास्करचा काय प्रदेश म्हणतो. त्याच्यानंतर पश्चिमी आफ्रिकेमध्ये सुद्धा काय मान्सूनी वारे आढळतात. पण पश्चिमी आफ्रिकेचा एक स्पेसिफिक ठिकाण आहे म्हणजे जो किनारी प्रदेश आहे. पश्चिमी आफ्रिका खंडाचा पश्चिमेकडील जो काय गिनी देश आहे जो दक्षिणोत्तर दिशेने पसरलेला आहे, तर त्या गिनी देशाचा काय किनारी प्रदेश पश्चिम आफ्रिकेचा गिनीचा किनारा असेल. आपण गिनीचा किनारा या ठिकाणी गिनीचा किनारा. त्याच्यानंतर कॅरेबियन द्वीपसमूह आणि त्याच्यानंतर उत्तरी ऑस्ट्रेलिया. तर या सर्व भागांमध्ये आपल्याला काय आवर्ती प्रकारचं गुणधर्म दर्शवणारे वारे आढळतात ज्यांना की आपण काय म्हणतो मान्सूनी वारे असं म्हणतो. तर जगामध्ये या वेगवेगळ्या भागांमध्ये यांचं अस्तित्व आहे. मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की या मान्सूनचा जो काय आदर्श प्रभाव आहे, आयडियल इम्पॅक्ट जो आहे, सर्वाधिक प्रभाव कशाचा? मान्सूनचा आदर्श प्रभाव जो आहे तो प्रभाव कुठं दिसून येतो? तर उष्णकटिबंधीय प्रदेशातील जे पूर्वेकडील महाद्वीपाचा जो पूर्वेकडील भाग असतो, उष्णकटिबंधीय प्रदेशातील महाद्वीपाचे पूर्वी भागामध्ये या ठिकाणी महाद्वीपाच्या पूर्वी भागामध्ये यांचा आदर्श प्रभाव आढळून येतो. तर मग आता हे काय उष्णकटिबंधीय प्रदेशातील काय महाद्वीप कोणता आहे आणि या महाद्वीपाचा पूर्व भाग कोणता आहे? बघा, या सर्व भागांपैकी उष्णकटिबंधीय जो प्रदेश आहे
तर त्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये काय येतं, आता या ठिकाणी आपण एक या ठिकाणी काही नाव लिहिलेलं नाही, कोणतं की आशिया जो आहे, तर या आशियाचं दक्षिणेकडील काय आशियाई प्रदेशाचं नाव लिहिलेलं नाही, तर तो काय गृहीत धरून काय चालायचा आहे. तर उष्णकटिबंधीय प्रदेशातील महाद्वीपाचा पूर्व भाग, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण पूर्व भाग जो आहे तो येतो या ठिकाणी कोणता, आशिया म्हणता येईल किंवा दक्षिण आशियाचा भाग म्हणता येईल, दक्षिण आशियाचा भाग म्हणता येईल. बघा अगोदरचे या ठिकाणी जे विश्लेषक होते भूगोलातील, तर ते भारतीय द्वीपकल्पामध्ये फक्त भारतीय मुख्य भूमीचा काय समावेश करायचे. मात्र सद्यस्थितीला जे विश्लेषक या ठिकाणी आहेत, तर त्यांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण दक्षिण आशियातील जे देश आहेत, दक्षिण आशियामधील सर्वच्या सर्व जे देश आहेत, त्या सर्व देशांचा समावेश म्हणजे पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, त्याच्यानंतर नेपाळ असेल, भूतान असेल, बांगलादेश आहे, तर अशा सर्व काय देशांचा समावेश कशामध्ये काय केलेला आहे, भारतीय उपमहाद्वीपामध्ये काय केलेला आहे. तर एक प्रकारे आपल्याला असं म्हणता येईल की जे मान्सून आहे त्या मान्सूनचा आदर्श प्रभाव कुठं दिसून येतो, उष्णकटिबंधीय प्रदेशातील काय महाद्वीपाच्या पूर्वी भागामध्ये काय दिसून आलेला आहे किंवा दिसून येतो असं निश्चितपणे सांगता येतं. आणि हा उष्णकटिबंधीय प्रदेशातील महाद्वीप म्हणजेच कोणता आहे, आशिया खंडातील किंवा आशिया खंडाचा काय दक्षिणेकडील भाग किंवा यालाच काय म्हणलेलं आहे, भारतीय उपमहाद्वीप, यालाच काय म्हणलेलं आहे, भारतीय उपमहाद्वीप. मात्र एक लक्षात घ्या, NCERT मध्ये सुद्धा काय, NCERTचा जो सिलेबस आहे त्या NCERT मध्ये सुद्धा काय स्पष्टपणे असं दिलेलं आहे, भारतीय उपमहाद्वीपामध्ये काय दक्षिण आशियातील सर्वच्या सर्व राष्ट्रांचा समावेश होतो. मात्र त्याच्यामध्ये फक्त लक्षद्वीप आणि श्रीलंका यांचा समावेश होत नाही, असं सद्यस्थितीतल्या काय सर्व काय भूगोल वैज्ञानिक जे आहेत किंवा विशेषज्ञ जे आहेत, तर त्यांचं म्हणणं असं आहे. आणि हे NCERT मध्ये सुद्धा काय दिलेलं आहे, तर याला प्रमाण मानून आपल्याला काय चालावं लागेल. तर हा जो भारतीय उपमहाद्वीप आहे, या भारतीय उपमहाद्वीपामध्ये काय मान्सूनचा काय आदर्श प्रभाव आपल्याला काय एक प्रकारे काय आयडियल इम्पॅक्ट त्या ठिकाणी काय दिसून येतो, हे आपल्याला या ठिकाणी काय निश्चित आहे. भारतीय उपमहाद्वीपामध्ये बघा कोणते कोणते देश आहेत, हे अशा पद्धतीने आकृती आपल्याला थोडीशी दाखवता येईल या ठिकाणी. बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल, आशियाचा काय आशिया खंडाचा दक्षिणेकडील काय भाग दाखवतो, ज्याला की भारतीय उपमहाद्वीप म्हणता येतं. अशा पद्धतीने हा अशा पद्धतीने काय आशिया खंडाचा दक्षिणेकडील भाग दिसतो. या संपूर्ण भारतीय उपमहाद्वीपामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण देश कोणता आहे, तर भारतीय द्वीपकल्प जो आहे, संपूर्ण भारतीय द्वीपकल्प जो आहे म्हणजे काय संपूर्ण भारत देश. तर असं दाखवता येईल थोडंसं डोबमनाने. तर या भारतीय उपमहाद्वीपामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण देश कोणता आहे, भारतीय द्वीपकल्प हा देश आहे. म्हणून या ठिकाणी या मान्सूनला काय म्हणलेलं आहे, हा जो प्रभावी मान्सून या ठिकाणी काय कार्य करतो, स्वतःचा प्रभाव दाखवतो, त्याला भारतीय मान्सून असं म्हटलेलं आहे. काय भारतीय मान्सून म्हणून ओळखलं जातं. इथेपर्यंत लक्षात आलेल्या आहेत गोष्टी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा झाला काय भारतीय उपमहाद्वीप. या भारतीय उपमहाद्वीपातील सर्व देशांमध्ये भारत देश हा केंद्रस्थानी आपल्याला काय दिसून येतो. म्हणून या भागामध्ये वाहणारे जे मान्सूनी वारे आहेत त्यांना काय म्हणलेलं आहे, भारतीय मान्सून असं म्हणलेलं आहे. त्यांना काय म्हणलं जातं, भारतीय मान्सून असं म्हटलं जातं. तर इथंपर्यंत गोष्टी सर्व लक्षात आलेल्या असतील. तर चला तर नेक्स्ट पॉईंट बघू. व्यवस्थित लक्षात द्या, या ठिकाणी काय भारतामध्ये संपूर्ण मान्सूनची निर्मिती कशी होते, मार्च पासून ते मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर टू
मार्च असा संपूर्ण काय वर्षभराचा चक्रामध्ये संपूर्ण एका वर्षामध्ये होणारे जे पर्जन्य आहे, मान्सूनमध्ये होणारे जे बदल आहेत, वेगळ्या काय इतर जे कारक ठरतात या ठिकाणी, तर प्राथमिक असतील, द्वितीयक असतील, तृतीयक असतील, अशा सर्व गोष्टी काय आपण क्लिअरली बघणार आहोत. याच्यानंतर भारतामध्ये काय कोणत्याही प्रकारे जर काय प्रकारचं पर्जन्य होत असेल तर त्याच्या पाठीमागं काय कारण असू शकतं हे तुम्हाला काय निश्चितपणे सांगता येईल. बघा म्हणजे हा लेक्चर किती प्रभावी असणार आहे हे तुम्हाला संपूर्ण भारतीय हवामान जे आहे हे संपल्याच्या नंतर 4 ते 5 व्हिडिओमध्ये आपण काय कंप्लीट करू असं सांगितलेलं आहे. मे बी थोडासा जास्त वेळ लागेल, पण तुम्हाला वेळ देऊन या ठिकाणी काय माझ्यासोबत स्टडी करताय तर तेवढा पर्याप्त वेळ त्याला द्यायचा आहे. तर शॉर्टकट्स आपण शोधणार नाही अभ्यासामध्ये, हे लक्षात घ्या. तर फोकस राहा, आपण काय एक एक घटक काय करत जाऊ, संपवत जाऊ. तर बघा या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे. आपल्याला इथंपर्यंत एवढं लक्षात आलेलं आहे की हे जे वारे या ठिकाणी काय वाहतात भारतीय प्रदेशामध्ये, दक्षिण आशियाई प्रदेशामध्ये ऋतूनुसार बदलणारे आवर्ती वारे ज्यांच्यामध्ये ऋतूनुसार काय बदल होतात, तर त्या वाऱ्यांना भारतीय मान्सूनी वारे असं का म्हटलेलं आहे. त्यांचे सुद्धा काय भारतीय मान्सूनी वाऱ्यांचे सुद्धा काय वेगवेगळ्या शाखा आहेत, वेगवेगळे काय प्रकार आहेत. आपण ढोबळमानाने बघतोय की मान्सून काय याच्या संदर्भामध्ये, तर या वाऱ्यांना काय म्हटलं जातं, भारतीय मान्सूनी वारे असं म्हटलं जातं. आता ही भारतीय मान्सूनी वारे जी आहेत ती संबंधित असतात वातावरणीय अभिसरणाशी. वातावरणीय अभिसरणाशी काय संबंधित असतात. वातावरणीय अभिसरण म्हणजेच काय, बघा वातावरणामध्ये वाहणारे वारे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मुख्यत्वे 2 प्रकारचे आहेत या ठिकाणी. क्षितिज समांतर दिशेने वाहतात त्यांना काय म्हणतो आपण, वारे म्हणतो. ऊर्ध्व दिशेने प्रवाहित होतात, वाहतात, त्यांना काय म्हणतो आपण, वायू म्हणतो. तर असं म्हणता येईल हे जे ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशन आहे, हे जे ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशन जे आहे म्हणजेच काय वातावरणीय अभिसरण जे आहे, तर हे दोन्ही प्रकारच्या क्षितिज समांतर दिशेने काय वाहणारे वारे आणि ऊर्ध्व दिशेने वाहणारे जे काय हवा आहे, तर असे वारे आणि वायू या दोनही प्रकारच्या हवा ज्यावेळेस काय एकत्र येतात तर त्याला काय म्हणतो आपण, वातावरणीय अभिसरण म्हणतो. आता या वातावरणीय अभिसरणाचा प्रभाव काय असतो किंवा याचा इम्पॅक्ट काय असतो, याचे परिणाम काय होतात, तर काय सांगता येईल. वातावरणीय अभिसरणामुळे काय होतं, या ठिकाणी वारे ज्यावेळेस काय क्षितिज समांतर दिशेने वाहतात किंवा वारे ज्यावेळेस काय ऊर्ध्व दिशेने म्हणजेच काय खालून वरच्या दिशेने ज्यावेळेस प्रवाहित होत असतात, तर त्यावेळेस हे वारे किंवा हे वायू म्हणजेच काय वातावरणीय अभिसरण होत असताना उष्णता जी आहे, तर हवेमध्ये असणारी जी उष्णता असते, म्हणजे एखादा प्रदेश काय गरम आहे तर तिथली हवा आपल्याला कशी भासते, गरम भासते. आपण झाडाखाली बसलोय थंडगार, तर त्या ठिकाणी वाहणारी वारा आपल्याला काय त्या ठिकाणी वाहणारे जे काय हवा आहे तर ते आपल्याला काय कसं सापेक्षरित्या काय थंड भासतो, तर म्हणजेच काय त्याच्यामध्ये उष्णता असते. तर वातावरणामध्ये हवेमध्ये असणारी जी उष्णता आहे तर त्या उष्णतेचं स्थानांतरण या वातावरणीय अभिसरणामार्फत या वाऱ्यांमार्फत काय घडतं. तर या ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशनमुळे वातावरणीय अभिसरणाद्वारे हवेमध्ये असणारी जी काय उष्णता आहे त्या उष्णतेचं काय केलं जातं, स्थानांतरण केलं जातं. आणि या उष्णतेच्या स्थानांतरणामुळे जे अक्षवृत्तीय, पुढली कन्सेप्ट काय, अक्षवृत्तीय उष्णता असते, अक्षवृत्तीय उष्णतेचे संतुलन या ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशनमुळे वातावरणीय अभिसरणामुळे काय राखले जाते. आता अक्षवृत्तीय उष्णतेचे संतुलन काय असतं, समजा पृथ्वीवरती हे जे अक्षवृत्त आहे मध्यभागी असणारं, हे कर्कवृत्ताच्या ठिकाणी असणारं जे अक्षवृत्त आहे, तर सूर्यकिरणांपासून काय प्राप्त होणारी जी काही ऊर्जा असते, जी काही उष्णता असते, तर या संपूर्ण प्रदेशामध्ये कशी असेल, समान असेल. तर ही ऊर्जा जसं जसं आपण काय ध्रुवाकडे जाऊ विषुववृत्तापासून, तर त्या उष्णतेचं प्रमाण कसं होत जातं, कमी होत जातं. मात्र या ठिकाणी असणारी म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये असणारी जी उष्णता आहे, तर ती उष्णता केवळ सूर्यापासून प्राप्त झालेली उष्णता नसते,
तर ग्रहीय वारे व्यापारी वारे ज्यावेळेस काय वाहतात, तर व्यापारी वारे वाहत असताना सुद्धा काय करत असतात, तर या भागातील समशीतोष्ण प्रदेशातील काय वारा वाहून कुठं आणतात, विषुववृत्तीय काय उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आणतात. तर या ठिकाणी असणारा उष्णतेचं अस्तित्व हे सूर्यकिरणापासून प्राप्त असणारी जी उष्णता आहे तर त्याच्यामुळे सुद्धा असते, आणि हे जे वाहणारे वारे आहेत यांच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी जो बदल होतो उष्णतेमध्ये, तर त्या ठिकाणी ती जी उष्णता आहे त्याला काय म्हणतो, अक्षवृत्तीय उष्णता म्हणतो. तर अक्षवृत्तीय उष्णतेचं संतुलन राखण्याचं काम कोण करतं, ही वातावरणीय अभिसरणाची काय क्रिया करते. तर या वातावरणीय अभिसरणाच्या क्रियेच्या अंतर्गत कोणते कोणते वारे आहेत या ठिकाणी जे उष्णतेचं काय स्थानांतरण करत असतात, तर खूप सारे वारे आहेत. जेवढे वारे या ठिकाणी काय पृथ्वीवरती आहेत तर ते सर्व प्रकारचे वारे काय करत असतात, या उष्णतेचं स्थानांतरण करत असतात. खूप मोठं महत्त्व आहे याचं लक्षात घ्या. उष्णतेचं स्थानांतरण वाऱ्यांमार्फत होतं. उष्णता मिळते कोणापासून, सूर्यापासून, सूर्यकिरणांपासून काय उष्णता प्राप्त होते, आणि वाऱ्यांमार्फत ती अशा पद्धतीने काय ध्रुवाकडून या ठिकाणी काय विषुववृत्तीय निम्न अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये, म्हणजे 0 अंशाचं जे अक्षवृत्त आहे त्या 0 अंशाच्या अक्षवृत्ताकडे वाहतात. परत या ठिकाणातून वारे जे आहेत ते अशा पद्धतीने काय ध्रुवाकडे वाहतात, समशीतोष्ण प्रदेशाकडे वाहतात. तर अशा पद्धतीने काय वारे वाहत असताना काय उष्णता काय करत असतात, उष्णतेचं स्थानांतरण करत असतात, आणि वेगवेगळ्या अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये वेगवेगळी उष्णता त्या ठिकाणी काय मेंटेन केली जाते, त्या ठिकाणी काय बॅलन्स केलं जातं. आणि त्यानुसारच काय या ठिकाणी काय वेगवेगळे काय दाबाचे पट्टे तयार झालेले आहेत पृथ्वीवरती. आपण नंतर बघू तो घटक. आता सध्या एवढं लक्षात घ्या, अक्षवृत्तीय उष्णतेचं संतुलन करण्याचं काम वातावरणीय अभिसरण करतात. कोणत्या पद्धतीने, तर वारे वाहत असताना स्वतःसोबत काय उष्णतेचं सुद्धा स्थानांतरण करतात अशा पद्धतीने. त्याच्यानंतर या ठिकाणी तर कोणते कोणते वारे असतात, व्यापारी वारे, त्याच्यानंतर प्रतिव्यापारी वारे, त्याच्यानंतर जेट वारे, त्याच्यानंतर पश्चिमी आवर्त, त्याच्यानंतर मान्सूनी वारे, त्याच्यानंतर कोणते स्थानिक वारे देखील काय करत असतात, स्थानिक वारे देखील उष्णतेचं या ठिकाणी काय स्थानांतरण करत असतात. आणि याच्यामुळंच या ठिकाणी काय अशा पद्धतीने काय अक्षवृत्तीय उष्णतेचं काय संतुलन केलं जातं. आता हे एवढे सगळे वारे हे सगळं काय काम करतात, तर हे खूपच आता भेळमिसळ झालं. या ठिकाणी काय गोष्टी थोड्याशा कॉम्प्लेक्स बनल्या. या ठिकाणी लक्षात येणार नाही की सर्वच वारे काय करतायत, उष्णतेचं स्थानांतरण करतायत. तर प्रभावी कार्य कुणाचं असेल, तर या ठिकाणी काय केलेलं आहे, या वाऱ्यांचं वर्गीकरण केलेलं आहे वातावरणीय अभिसरणाच्या अंतर्गत, ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशनच्या अंतर्गत. उष्णतेचं जे स्थानांतरण होतं तर त्याच्यामुळेच या ठिकाणी काय वेगवेगळ्या प्रकारचे हवामान पृथ्वीवरती तयार होतात. आणि हे तयार होत असताना तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी या वातावरणीय अभिसरणाअंतर्गत या वाऱ्यांचं 3 भागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. कोणते कोणते 3 भाग आहेत ते, एक आहे प्राथमिक, दुसरा आहे द्वितीयक, तिसरा आहे तृतीयक. तर प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. प्रायमरीमध्ये ठेवलेला आहे भूमंडलीय वारे, दुसरा आहे जेट स्ट्रीम किंवा जेट वारे. यांचा समावेश कशामध्ये होतो, प्राथमिकमध्ये होतो. दुसरा द्वितीयकमध्ये या ठिकाणी ठेवलेला आहे मान्सूनी वारे, मान्सूनी वारे आणि आवर्त जे आहेत त्या आवर्तांचा समावेश काय द्वितीयकमध्ये केलेला आहे. आणि या ठिकाणी स्थानिक वारे जे आहेत तर या स्थानिक वाऱ्यांना कुठं ठेवलेलं आहे, तृतीयक गटांमध्ये ठेवलेलं आहे स्थानिक वारे.
तर स्थानिक प्रदेशांमध्ये जे काय निर्मिती होते त्यांची आणि त्याच प्रदेशांमध्ये जे वाहतात जे लिमिटेड एरिया असतो त्यांचा त्या ठिकाणी, तर त्यांना काय म्हणलेलं आहे, स्थानिक वारे असं म्हणतो. तर सिंपल कन्सेप्ट आहे, बघू आपण. तर आता असं सांगता येईल की हे झाले प्राथमिक वातावरणीय अभिसरण, हे झाले द्वितीयक वातावरणीय अभिसरण आणि हे झाले तृतीयक वातावरणीय अभिसरण. तर अशा काय हे सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश की प्रश्न थेटपणे विचारला गेलेला आहे की स्थानिक वारे जे आहेत त्या स्थानिक वाऱ्यांना वातावरणीय अभिसरणाच्या कोणत्या गटात त्यांचा समावेश होतो. तर तृतीयक. मान्सूनी वारे जे आहेत तर या मान्सूनी वाऱ्यांचा समावेश वातावरणीय अभिसरणाच्या द्वितीयक गटांमध्ये काय समावेश त्याचा केला जातो. तर असा थेट प्रश्न विचारला गेलेला होता, तर त्यासाठी या सर्व गोष्टी काय सांगितलेल्या आहेत. तर दोनच फॅक्ट पाठ करण्याच्या ऐवजी स्थानिक वारे वातावरणीय अभिसरणाच्या तृतीयक गटामध्ये येतात, त्याच्यानंतर मान्सूनी वारे हे वातावरणीय अभिसरणाच्या काय द्वितीयक गटामध्ये येतात. तर आपल्याला काय संपूर्ण मेकॅनिझमच या ठिकाणी काय संपूर्ण क्लासिफिकेशनच काय लक्षात जर आपण ठेवलं, म्हणजे काय समजून घेतलं, तर पाठ करायची तर आवश्यकताच पडणार नाही. या ठिकाणी गोष्टी आता काय सोप्या बनत चाललेल्या आहेत. आता लक्षात येत असेल की पाठांतराची आवश्यकता किती कमी आहे आणि काय कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगला महत्त्व किती जास्त असतं. हे काय जे विद्यार्थी 28th व्हिडिओपर्यंत आतापर्यंत अभ्यास केले त्यांच्या लक्षात या गोष्टी काय आलेल्या असतील. याच्यानंतरचा जो काही अभ्यास करणार आहात त्यासाठी तुम्ही पूर्णपणे काय तयार असाल. आता असं काहीतरी मी सांगणं अपेक्षित आहे ज्याच्यातून एक नवीन प्रश्न उत्पन्न होईल, ज्याच्यातून म्हणजे काय पिक्चरच्या या पहिल्या पार्टमधून पहिला जो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे त्याच्यामधून काय मेन कोर्स जो आहे तो लक्षात येईल. म्हणजे एक प्रकारे काय मूवी बघत असताना आपण काय प्रेडिक्ट करत असतो की आता असं घडेल, हा सीन येईल आणि अशा पद्धतीने काय स्टोरी थोडीशी काय टर्न होईल असं सांगतो. तर त्या पद्धतीने या ठिकाणी हे लक्षात ठेवा. बघा इथंपर्यंत काय गोष्टी आल्याच्यानंतर मान्सूनी वारे जे आहेत या मान्सूनी वाऱ्यांमुळे भौतिक आणि जैविक घटक जे असतात, म्हणजे मान्सूनी वारे ज्या प्रदेशामध्ये वाहतात त्या प्रदेशामधील भौतिक गुणधर्म असतील आणि जैविक गुणधर्म जे आहेत ते जैविक गुणधर्म खूप मोठ्या प्रमाणात काय प्रभावित होतात. म्हणजे भारतामध्ये मान्सूनमुळे भारतीय भूप्रदेश कसा प्रभावित होतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे सह्याद्रीवरती मान्सून पडला, नद्यांची निर्मिती होते, खूप मोठ्या प्रमाणात पर्जन्य पडला, जैविक घटक कसे प्रभावित होतात, पूर येतो या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल की आपल्याला की मान्सूनी वाऱ्यांमुळे काय म्हणजे कृषीचा विकास होतो, अशा सर्व गोष्टी. तर मान्सूनी वाऱ्यांमुळे एखाद्या प्रदेशातील भौतिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये बदल होतात, भौतिक आणि जैविक घटक जे आहेत ते प्रभावित होतात. म्हणून मान्सूनी वाऱ्यांचा अभ्यास करणं अपरिहार्य आणि आवश्यक ठरतं आणि तेच आपल्याला करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात आला की मान्सून म्हणजे काय हे आपल्याला पूर्णपणे लक्षात आलेलं आहे. येतं लक्षात. तर मान्सूनची एक प्रकारे काय पूर्व ओळख इथपर्यंत काय आपण करून घेतलेली आहे. तर याच्यानंतर आपल्याला जो बघायचा आहे तर मान्सूनी वाऱ्यांची काय निर्मिती कशी होते. आता आपल्याला काय मान्सूनी वाऱ्यांचा अध्ययन तर या ठिकाणी अपरिहार्य ठरलेला आहे, त्याचा अभ्यास तर आपल्याला करायचाच आहे. तर मान्सूनी वाऱ्यांची उत्पत्ती आणि विकास समजून घेत असताना मान्सूनी वाऱ्यांची उत्पत्ती कशी होती, त्यांचा विकास कसा होतो, त्यांचं डेव्हलपमेंट कसं होतं हे समजावून घेत असताना मान्सूनी वाऱ्यांची जी क्रियाविधी आहे ती क्रियाविधी आधी लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि ही क्रियाविधी लक्षात येण्यासाठी मान्सूनी निर्मितीच्या संबंधित मान्सूनच्या उत्पत्तीच्या संबंधित मांडले गेलेले जे कन्सेप्ट आहेत, जे सिद्धांत आहेत, त्या सिद्धांताचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, त्याशिवाय मान्सून समजणार नाही. तर असे वेगवेगळे सिद्धांत मांडले गेलेले आहेत की मान्सूनची निर्मिती कोणत्या पद्धतीने काय कोणत्या गोष्टींमुळे कोणत्या कारणांमुळे झालेली आहे. तर आपण काय सुरुवातीला बघत असताना लिहिलेलं होतं, या ठिकाणी आपण बघितलेलं होतं की परिचय झाल्याच्या नंतर मान्सूनशी संबंधित काय उत्पत्तीशी संबंधित काय सिद्धांत, तर त्या सिद्धांतांवरती आपल्याला काय पोहोचायचं आहे. आता बघा हा एक सिद्धांत आपल्याला घ्यायचा आहे आणि हा सिद्धांत घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे थांबायचं आहे. दुसरा जो सिद्धांत असेल तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये असेल, व्हिडिओला खूप लेंथी बनवायचं नाही. भारतीय मान्सूनच्या उत्पत्तीशी निगडीत
सिद्धांत कोणते दिलेले आहेत? सिद्धांत यांच्यावरती परिपूर्ण चर्चा झाल्याच्या नंतर भारतीय मान्सूनचा विकास कसा होतो आणि त्याची डेव्हलपमेंट कशी होते, या सर्व गोष्टी, त्याची निर्मिती कशी होते आणि त्याचा विकास कसा होतो, या सर्व गोष्टी काय लक्षात येतील. आता भारतीय मान्सूनच्या अध्यापनाची गरज का आहे, का पडते आणि त्या अनुषंगानं उत्पत्तीशी निगडीत जे सिद्धांत आहेत ते निगडीत सिद्धांत बघत असताना त्याच्यामध्ये पहिला सिद्धांत येतो. पहिला सिद्धांत कोणता आहे? थर्मल कॉन्सेप्ट. यालाच तापीय सिद्धांत असे म्हणतात. तर याची मराठी नावं जी आहेत ती वेगळ्या पुस्तकांमध्ये वेगळी दिली. बऱ्याच पुस्तकांमध्ये मी बघितलेलं आहे ज्याच्यावरती काय ॲडव्हान्स या ठिकाणी काय मेन कोर्सवरती पूर्ण भर दिलेला नसतो किंवा जे फक्त प्रीसाठी या ठिकाणी काय तयार केली गेलेली पुस्तकं असतात, मात्र त्यांच्यावरती लिहिलेलं असतं प्री आणि मुख्य या दोघांच्या काय तयारीसाठी. तर त्या बऱ्याच पुस्तकांमध्ये काय मूळ जे काय सिद्धांत आहेत त्या सिद्धांतापासून काय कधी चर्चा केलेली नसते. NCERTचे बुक आहेत ज्याच्यामध्ये हे सर्व काय सिद्धांत दिलेले आहेत, ज्याच्यातून की आपण डेटा काढून काय करतोय, प्रिपरेशन करतोय या ठिकाणी. तर त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे इतर कुठल्याही पुस्तकांपेक्षा काय प्रभावी ठरण्याचं ते एकमेव कारण आहे. तर बघा, तापीय सिद्धांत जो आहे, थर्मल कन्सेप्ट जी आहे या ठिकाणी, याच्यावरती चर्चा करण्याच्या अगोदर बघा, तापीय सिद्धांत असेल किंवा दुसरा कुठलाही सिद्धांत असेल, दुसरा कुठलाही कन्सेप्ट असेल, तो कन्सेप्ट बघत असताना त्याच्या संदर्भात काही बेसिक्स आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं. जर बेसिक तुमचे क्लिअर असतील, बेसिक्स समजलेले असतील, तर सिद्धांत समजणं अगदी सोपं बनवून जातं. म्हणजे असं म्हणता येईल की बेसिक जर लक्षात आलं तुमच्या, तर हे तुमच्या डाव्या हाताचा खेळ आहे असं म्हणता येईल. आता काही जण लेफ्टी असतील तर त्यांच्यासाठी विधान लागू पडणार नाही, त्यांच्यासाठी त्यांच्या उजव्या हाताचा खेळ असेल. बघा, बेसिकवरती फोकस करा. बेसिक जर लक्षात आले तर सिद्धांतामध्ये दिलेले जे विधान आहे त्या विधानाचा परिपूर्ण अर्थ आणि त्याचे अंडरस्टँडिंग लक्षात येईल व्यवस्थित. तर बेसिकमध्ये असं एक विधान आहे, थर्मल कन्सेप्टमध्ये काय सांगितलेलं आहे आणि कोणत्या पद्धतीने या तापीय सिद्धांतानुसार भारतीय मान्सूनची जी काय क्रियाविधी आहे त्याला कोणत्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे, तर ते बघू आपण. तर तापीय सिद्धांतामध्ये पहिलं विधान, बेसिक्समध्ये पहिलं विधान असं सांगेन की वारे जेव्हा वाहतात, क्षितिज समांतर वाहणारे जे वारे असतात, तर हे वारे वाहण्याची एक आदर्श दिशा असते, आयडियल डिरेक्शन असतं, एक निश्चित दिशा असते नेहमी. तर कोणती दिशा असेल? तर वारे हे नेहमी उच्च वायुदाबाच्या पट्ट्याकडून किंवा प्रदेशाकडून निम्न वायुदाबाच्या पट्ट्याकडे प्रवाहित होतात. हे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला विधान सांगितलेलं होतं. तर आता हे विधान समजून घेण्याच्या अगोदर उच्च वायुदाब कुठे तयार होतो आणि निम्न वायुदाब कुठे तयार होतो हे सुद्धा लक्षात येणं आवश्यक आहे. बघा, एक सिंपल एक्झाम्पल सांगेन, त्याच्यावरून काय तुमच्या लक्षात येईल की कोणत्या ठिकाणी काय आणि का हे उच्च वायुदाब काय तयार होतात आणि निम्न वायुदाबाचे पट्टे तयार होतात. तर सांगितलं जातं, विंड ऑलवेज blows from high pressure to low pressure. high pressure to low pressure. उच्च वायुदाबाच्या पट्ट्याकडून निम्न वायुदाबाच्या किंवा कमी वायुदाबाच्या पट्ट्याकडे वारे हे नेहमी काय होत असतात, वाहत असतात. हे विधान आहे. बघा, एक्झाम्पल असं आहे की एकदम कडक उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने डेऱ्यातलं पाणी पिलेलं असेल. बघा, ज्यांचं लहानपण असेल हे सामान्यपणे गेलेलं आहे, तर खूप लक्झरियस लाईफस्टाईल जर नसेल तर अशा प्रत्येक मध्यम, आता लक्झरियस लाईफ ज्याची असेल तर स्पर्धा परीक्षेमध्ये काय उतरणार नाही, वेगळं फील्ड तो सिलेक्ट करा आपल्यासाठी. बघा, मध्यमवर्गीय कुटुंबातील आपण सर्वजण आहोत, तर आपल्या सगळ्यांना ही अनुभव चांगला आहे की जो डेरा असतो, मातीचा जो मटका असतो, त्यातील पाणी सगळ्यांनी पिलेलं आहे उन्हाळ्यामध्ये, त्याचा वापर सगळ्यांनी केलेला आहे.
फ्रीजमधलं पाणी पिण्यापेक्षा डेऱ्यामधलं पाणी हे कसं असतं, आरोग्यासाठी चांगलं असतं, त्याच्यामुळे सर्दी होत नाही वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. तर हे जे मटक्यामधलं पाणी आहे, तर याचं ऑब्झर्वेशन आपण केलेलं असेल. कसं बघा, या मटक्यामध्ये आपण सकाळी 8 वाजता काय केलं, अशा पद्धतीने पाणी भरून ठेवलं. याच्यामध्ये सकाळी 8 वाजता याच्यामध्ये, किंवा असं समजा रात्री 8 वाजता या ठिकाणी काय पाणी भरून ठेवलं. आणि बरोबर ठीक 12 तासाच्या नंतर आपण काय केलं, या मटक्यातील पाण्याचा काय वापर केलेला नाही, पाणी जसं तसंच ठेवलेलं आहे. रात्री 8 वाजता पाणी ठेवल्याच्या नंतर 8 PM ला, सकाळी 8 AM ला आपण काय करणार, पाणी चेक करायचं आहे, याच्यामधलं निरीक्षण करायचं त्याचं काय बदल होतात ते. ऑब्वियसली हे होतं प्रत्येकाच्या घरी. आपण मटक्यामध्ये काय दिवसभर थंड पाण्याचं काय आस्वाद घेता यावा याच्यासाठी काय आई काय करते, रात्री झोपत्या वेळेस काय मटक्यामध्ये पाणी भरून ठेवते. मग रात्रभर ते काय होतं, कूलिंगची प्रोसेस होते आणि काय सकाळी आपल्याला पाणी जास्त, दिवसभर थंड पाणी उपलब्ध असतं पिण्यासाठी. बघा, मटका ज्यावेळेस काय या स्तरापर्यंत भरलेला होता 8 PM ला. आता या ठिकाणी 8 PM इज नॉट अ ब्रँड, या ठिकाणी लक्षात ठेवा. तर बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये काय वेगळ्या गोष्टी येतील. 8 PM हे ब्रँड नाही, हे फक्त काय संध्याकाळची रात्रीची वेळ आहे. मग ब्रँड म्हटल्यानंतर आता काही जणांना समजलं असेल, काही कंपन्या असतात जे रेग्युलर यूज्ड मेडिसिन तयार करतात, तर त्याच्याशी आपला काही संबंध नाही. 8 PM टू 8 AM हे टायमिंग आहे 12 तासाचं. तर या 12 तासाच्या टायमिंगमध्ये पाणी भरून ठेवल्याच्या नंतर काय झालं, सकाळी उठल्याच्या नंतर तुम्ही पाणी जेव्हा बघता तेव्हा पाण्याची पातळी वाढलेली असते, तितकीच असते की कमी झालेली असते. तर प्रत्येकाचं काय साहजिक उत्तर आहे, काय पाण्याची पातळी काय झाली असते, कमी झालेली असते. पण एक लक्षात ठेवा, डेराला या ठिकाणी लिकेज नाही, येतं लक्षात. तर आता काय म्हणतील, सर आमच्या डेऱ्याला लिकेज होतं त्याच्यामुळे काय पाणी निश्चितपणे कमी होईल. तर लिकेजचा विचार करायचा नाही. सकाळी 8 वाजता आपण जेव्हा चेक करतो त्यावेळेस पाण्याची पातळी कशी झालेली असते, कमी झालेली असते. तर या ठिकाणी तर या पाण्याचं काय झालं, पाणी कुठे गेलं निघून, या पाण्याचं झालं बाष्पीभवन. बाष्पीभवनाची क्रिया झाली. आता पाण्याचं जे तापमान होतं, पाण्यामध्ये जी एनर्जी होते म्हणजे तापमान होतं, या पाण्याचं तापमान वाढेल तितकंच राहील की कमी होईल. आता वाढणार असतं उन्हाळ्यामध्ये, जर मटक्यामध्ये पाणी भरून ठेवल्याच्या नंतर जर तापमान त्याचं वाढत असेल तर आपण मटक्यामध्ये कशाला ठेवणार, निश्चितच त्याचं तापमान काय होतं, कमी होतं. पाण्याचं बाष्पीभवन झालं, पाण्याचं तापमान काय झालं, कमी झालं या ठिकाणी. तर ही क्रिया म्हणजे पाण्याचं तापमान कमी होण्याचं कारण काय, तर बाष्पीभवन. बघा, मटक्यातील पाणी त्याच्या पृष्ठभागाचं बाष्पीभवन झाल्याच्या नंतर हे जे बाष्पीभवन आहे, ही बाष्पीभवन कशाची क्रिया आहे, ही शीतलनाची क्रिया आहे. शीतलनाची क्रिया आहे. ज्यावेळेस शीतलन होतं रूम टेम्परेचरला, ज्यावेळेस बाष्पीभवन होतं आणि शीतलन होतं, तर त्यावेळेस या पाण्याचं तापमान शीतलन होत असताना कसं होतं, तापमान कमी होत असतं. बघा या ठिकाणी बाष्पीभवनामुळे शीतलनाची क्रिया होते आणि काय होतं, हे जलीय जे पृष्ठभाग आहे त्याचं तापमान कमी काय होतं, त्याचं तापमान हे कमी होतं. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, टेम्परेचर आणि प्रेशर जे आहे, हे टेम्परेचर आणि प्रेशर दोन्हीही एकमेकांशी कसे निगडीत असतात, व्यस्त प्रमाणात काय बांधले गेलेले आहेत. जर आपण टेम्परेचर वाढवलं तर प्रेशर कमी होतं आणि आपण जर टेम्परेचर कमी केलं तर प्रेशर काय होतं, वाढतं. हे लक्षात राहील. तर टेम्परेचर इज ऑलवेज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. काय, तापमान हा व्यस्त प्रमाणात असतो कुणाशी, या ठिकाणी दाबशी, जो हवेतील दाब आहे त्याच्याशी. जर आपण तापमान वाढवलं तर दाब कमी होतो, तापमान कमी केलं तर दाब काय होतो, वाढतो या ठिकाणी. तर या ठिकाणी काय तापमान कमी झालेलं आहे तर निश्चितपणे काय दाब वाढलेला असतो. तर एवढं लक्षात आलं या ठिकाणी. तर या कॉन्सेप्टला आपण थर्मल कन्सेप्टमध्ये कसं या ठिकाणी काय लागू करण्याचा काय प्रयत्न करू या ठिकाणी, एवढं लक्षात आलं. तर
पाण्याच्या काय पृष्ठभागाचं काय बाष्पीभवन होतं, बाष्पीभवनातून काय शीतलनाची क्रिया होते, त्याच्यामुळे काय पाण्याची पातळी कमी होते बाष्पीभवन झाल्यामुळे. शीतलनाची क्रिया झाल्यामुळे त्याचं तापमान कसं होतं, कमी होतं. आणि नेहमी तापमान आणि दाब यांच्यामध्ये काय व्यस्त प्रमाण असतं. तापमान जर कमी झालं तर दाब काय होतो, वाढतो. आणि तापमान जर वाढला तर दाब कमी होतो. अपवादात्मक परिस्थितीमध्ये काय तापमान वाढवल्यास काय दाब वाढण्याची क्रिया सुद्धा होते सायन्समध्ये, टाळू शकत नाही. पण आपण सर्वसाधारण अभ्यास करत असताना तापमान जर कमी केला तर दाब वाढतो, हे लक्षात ठेवा. तर या सर्व गोष्टींचा विचार करता, या सर्व गोष्टींचा विचार आपण काय उन्हाळा आणि हिवाळा यांच्याशी काय जर का यांचा सहसंबंध जोडला तर कोणत्या प्रकारचे बदल होतात. बघा या आकृतीचा विचार करू थोडासा आपण. तर हा भूपृष्ठ आहे आणि काय हा सागरी पृष्ठभाग आहे. या ठिकाणी हा स्थलखंड आहे आणि काय हा काय सागरी काय पृष्ठभाग आहे किंवा सागर आहे. उन्हाळ्यामध्ये अगोदर काय होतं याचा विचार करू, मग हिवाळ्याचा विचार करू. एकदम उलट क्रिया काय हिवाळ्यामध्ये होणार आहे. परिस्थिती जेव्हा बदलते तेव्हा त्याच्यामध्ये होणारे चेंजेस सुद्धा त्यानुसार काय बदललेले असतात. बघा काय सांगता येईल आपल्याला. उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेस सूर्य एकाच अक्षवृत्ती पट्ट्याचा विचार करायचा आहे. या ठिकाणी आपण जर 0 ते 5 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यानच्या काय प्रदेशाचा विचार करतोय तर त्याच प्रदेशातील काय सागरी पृष्ठभाग आणि स्थली पृष्ठभाग यांचा विचार करायचा आहे. बघा उन्हाळ्यामध्ये सूर्यापासून प्राप्त होणारी जी उष्णता आहे तर ती समुद्राला जेवढी प्राप्त होते तेवढीच काय जमिनीला सुद्धा काय स्थलखंडांना सुद्धा काय प्राप्त होते. तर हे अशा पद्धतीने लक्षात घेऊन काय पुढे जायचं आहे, म्हणजे कन्सेप्ट काय लक्षात येईल. तर आपण काय समुद्र बघतोय विषुववृत्तीय प्रदेशातील आणि या ठिकाणी आणि जो जमिनीचा भाग आहे तो बघतोय या ठिकाणी काय मकर वृत्ताच्या काय खालील. तर मग तसं त्या ठिकाणी काय समान काय उष्णतेचं वितरण नसतं त्या ठिकाणी. त्या पद्धतीने समजून घेऊन काय चालणार नाही. तर एकाच अक्षवृत्तीय पट्ट्यामधील काय प्रदेशांचा विचार करतोय. जेव्हा सूर्यापासून मिळणारी उष्णता जी आहे, सूर्य किरणापासून प्राप्त उष्णता जी आहे ही उष्णता जास्त प्रमाणात काय उन्हाळ्यामध्ये काय मोठ्या प्रमाणात काय प्राप्त होते. प्राप्त उष्णताचं प्रमाण कसं आहे जास्त असतं. जर उष्णतेचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही सांगू शकाल का की उष्णता जर जास्त प्राप्त होत असेल तर बाष्पीभवनाची क्रिया वाढते की कमी होते. निश्चितच काय उष्णता जर वाढवलं तर बाष्पीभवन सुद्धा काय होतं वाढतं. उन्हाळ्याचा विचार करतो आपण तर त्या प्रदेशामध्ये बाष्पीभवन काय होतं वाढलेलं असतं. बाष्पीभवनाची क्रिया ज्यावेळेस वाढते तर त्यावेळेस शीतलन जे आहे ही प्रक्रिया कोणती आहे शीतलन सुद्धा वाढतं. म्हणजेच काय जे जलीय पृष्ठभाग आहे त्या जलीय पृष्ठभागाचं तापमान काय कमी होणं म्हणजेच काय शीतलनाची क्रिया होणे. जसं की माठामधलं पाणी थंड झालेलं होतं ती सुद्धा काय होती बाष्पीभवनामुळे झालेली शीतलनाची क्रिया होती. हे या ठिकाणी व्यवस्थित समजलेलं आहे. तर इथं फक्त लागू करायचं आहे. बाष्पीभवन वाढलं तर शीतलन सुद्धा वाढतं आणि तापमान काय होतं तापमान जलीय पृष्ठभागाचं सागरी पृष्ठभाग जो आहे त्या सागरी पृष्ठभागाचं तापमान कमी होतं आणि तापमान कमी झाल्याच्या नंतर दाब काय होतो वाढतो. तापमान वाढल्याच्या नंतर दाब कमी होतो. हे दोन्ही सुद्धा काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत, व्यस्त प्रमाणात काय आहेत एकमेकांच्या. तर ज्यावेळेस तापमान कमी झालेलं आहे समुद्रावरती जलीय पृष्ठभागाचं तर या ठिकाणी कोणतं उच्च या ठिकाणी वायुदाब तयार होतो. हाय प्रेशर काय होतो हाय प्रेशरचा काय विकास होतो. इथपर्यंत लक्षात आलंय. तर बघा आता स्थलीय खंडावरती सुद्धा काय सूर्यकिरण या ठिकाणी काय तेवढ्याच जेवढ्या प्रमाणात काय उष्णता सागरी जलीय पृष्ठभागाला काय प्राप्त होत होती तर स्थलीय पृष्ठभाग जो आहे स्थलीय खंड जे आहेत या स्थलीय खंडाला सुद्धा काय तेवढ्याच प्रमाणात काय उष्णता प्राप्त होते. आता यावेळेस स्थलीय भूखंडाला ज्यावेळेस काय उष्णता प्राप्त होते तर याचं तापमान कमी होतं की वाढतं. एक लक्षात घ्या एक गोष्ट
पाण्यापेक्षा जमिनीचा जो भूभाग असतो, भूपृष्ठ जे असतात जलीय पृष्ठभागापेक्षा भूपृष्ठ हे उष्णतेमुळे लवकर गरम होतात आणि लवकर थंड सुद्धा होतात. मात्र पाणी हे लवकर गरम होत नाही आणि जर गरम झालं तर लवकर थंड सुद्धा होत नाही. याच्यामधील क्रिया कशी होते? सावकाश होते. इथली क्रिया कशी होते? लवकर होते, जलद होते. याचा उपयोग नंतर होईल आपल्याला. बघा, तर उष्णता तेवढ्याच प्रमाणात, जेवढ्या प्रमाणात सागरी पृष्ठभागाला उष्णता प्राप्त झाली आहे तेवढ्याच प्रमाणात काय स्थलीय पृष्ठभाग जो आहे या स्थलीय खंडाला उष्णता प्राप्त झाल्यामुळे याचं तापमान काय होतं? वाढतं. पाण्याचं तापमान काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे. मात्र जमिनीचं तापमान काय होतं? वाढतं या ठिकाणी. तर जलीय पृष्ठभाग, स्थलीय पृष्ठभाग एवढी कन्सेप्ट जर तुम्हाला समजली तर तुम्हाला पूर्णपणे काय हे थर्मल कन्सेप्ट जे आहे ती समजेल. या ठिकाणी अवघड काही नाही. जलीय पृष्ठभागाचं तापमान कमी झालं म्हणून या ठिकाणी कोणता हाय प्रेशर तयार झाला? उच्च वायुदाब काय तयार झाला. स्थलीय पृष्ठभागावरती उष्णता प्राप्त झाल्यामुळे तर तिथलं तापमान वाढतं आणि तापमान वाढल्याच्या नंतर तापमानामध्ये जर वृद्धी झाली तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं निम्न वायुदाबाचा पट्टा तयार होतो. कोणता? निम्न वायुदाबाचा पट्टा तयार होतो, ज्याला की काय म्हणतो आपण? लो प्रेशर बेल्ट असं म्हणतो. लो प्रेशर काय होतो? लो प्रेशरचा विकास होतो आणि हाय प्रेशरचा विकास होतो. हे झालं उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी. आता हिवाळ्याचा जर आपण विचार केला तर ही जी संपूर्ण क्रियाविधी जी घडलेली आहे हाय प्रेशर तयार होण्याची आणि लो प्रेशर तयार होण्याची, तर ती पूर्णपणे काय असेल? उलट असेल. समजेल या ठिकाणी. बऱ्याच गोष्टी काय ऑटोमॅटिकली काय समजत जातात. ज्यांना ही लक्षात आलेलं आहे हिवाळ्यामध्ये काय होईल हे काय साहजिकच काय सांगता येईल. बघा, हिवाळ्याचा विचार करता हिवाळ्यामध्ये सूर्यकिरणांपासून प्राप्त होणारी जी उष्णता आहे तर सूर्यकिरणे हिवाळ्यामध्ये कशी पडतील? थोडेसे तिरकस पडायला सुरू होतात. मग जेवढी अंगाची लाही उन्हाळ्यामध्ये होते तेवढी हिवाळ्यामध्ये होत नाही. हिवाळ्यामध्ये ऊन हवंसं वाटतं आपल्याला. तर हिवाळ्यामध्ये सूर्यकिरणांपासून प्राप्त होणारी ऊर्जा कशी असते? उष्णता कशी असते? कमी असते. तर सूर्यकिरणांपासून काय प्राप्त होणारी उष्णता जर कमी असेल तर जलीय पृष्ठभागावरती बाष्पीभवनाची क्रिया कशी होते? कमी होते. बाष्पीभवन जर पाण्याचं कमी झालं तर शीतलनाची प्रक्रिया सुद्धा कशी होईल? मंदावते आणि कमी होते. शीतलन कमी झाल्यामुळे पाण्याचं तापमान त्या ठिकाणी काय होतं? वाढतं, कमी होत नाही. तापमानामध्ये काय होते? वृद्धी होते, वाढत नाही. म्हणून त्या ठिकाणी कोणता या ठिकाणी काय वायुदाब तयार होईल? तर निम्न वायुदाब तयार होतो. कोणता? लो प्रेशर. हिवाळ्यामध्ये जलीय पृष्ठभागावरती तापमान कमी झालं नाही, तापमानामध्ये काय वृद्धी झाली, बाष्पीभवन कमी झालं, शीतलन कमी झालं, त्याच्यामुळं तापमान वाढलं. आणि तापमानामध्ये जेव्हा वाढ होते तेव्हा दाब कसा होतो? कमी होतो आणि लो प्रेशर या ठिकाणी काय चा विकास होतो, निम्न वायुदाब तयार होतो. आणि त्याच वेळेस हा हिवाळ्यातील काय प्रदेश आहे, ज्यावेळेस या ठिकाणी बघा या ठिकाणी सूर्यकिरणे कमी पोहोचतात तर या ठिकाणी सुद्धा काय स्थलीयचे काय पृष्ठभाग आहे तर स्थलखंडावरती सुद्धा काय सूर्यकिरणे काय कमी पोहोचतात. आता कमी पोहोचल्यामुळे हा जास्त गरम होईल की कमी गरम होईल? जमीन कमी गरम होते या ठिकाणी. उन्हाळ्यामध्ये बघा तुम्ही स्लॅबवरती ज्यावेळेस आपण काय झोपायला जातो बऱ्याच वेळा काय लोड शेडिंगचा प्रॉब्लेम होतो किंवा लाईट जाते, अशा वेळेस घराच्या आतमध्ये तुम्ही झोपू शकत नाही. दिवसभर घर थंड असतं स्लॅबचं, कॉन्क्रीटचं जे घर आहे. मात्र तुम्ही रात्री त्या ठिकाणी काय विदाऊट फॅन, पंपवाला फॅन, तो पण कूलर, तर त्या कूलर न लावता झोपू शकत नाही. आणि जर लाईट गेली तर तुम्हाला स्लॅबवरती झोपायला जावं लागेल. मग त्यावेळेस खूप गरम असतो तो भाग. मात्र हिवाळ्यामध्ये अशी काय अडचण नसते. हिवाळ्यामध्ये काय होतं? कमी प्रमाणात काय सूर्यकिरणांपासून काय उष्णता प्राप्त होते तर हे या ठिकाणी काय जास्त यांचं तापमान काय वाढणार नाही, तापमान काय होईल? कमी होईल. आणि तापमान कमी झाल्यामुळे हे सर्व गोष्टी सापेक्षरित्या आपण बघतोय. सागरी पृष्ठभागापेक्षा स्थलखंडीय पृष्ठभाग जो आहे किंवा जमिनीचा जो भाग आहे या जमिनीच्या भागावरती कमी सूर्यकिरणांपासून प्राप्त होणारी उष्णता कमी आल्यामुळे तापमान त्या ठिकाणी काय होतं? कमी होतं, वाढत नाही. आणि ज्या ठिकाणी तापमान कमी होतं त्या ठिकाणी दाब काय होतो? वाढतो. म्हणून हिवाळ्यामध्ये
जलीय पृष्ठभागावरती लो प्रेशर तयार होतं आणि स्थलीय पृष्ठभागावरती हाय प्रेशर उच्च वायुदाबाचा पट्टा तयार होतो. तर एवढ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. आणि आपण पहिल्यांदाच विधान सांगितलेलं होतं, विंड्स आर ऑलवेज ब्लोज फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. वारे जे आहेत, वाऱ्यांची वाहनाची एक आदर्श दिशा आहे. तर ती दिशा कोणती आहे? तर वारे नेहमी उच्च वायुदाबाच्या प्रदेशाकडून निम्न वायुदाबाच्या प्रदेशाकडे काय प्रवाहित होत असतात, हे आपण बघितलेलं आहे. आलं इथपर्यंत लक्षात? आता या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये सहज आपल्याला सांगता येईल, उन्हाळ्यामध्ये हे वारे अशा पद्धतीने काय सागरी काय जलीय पृष्ठभागाकडून काय स्थलीय पृष्ठभागाकडे काय होतात प्रवाहित होतात. कारण या ठिकाणी काय असतो हाय प्रेशर आणि या ठिकाणी काय असतो लो प्रेशर. आणि हिवाळ्यामध्ये उलट बनतं, या ठिकाणी हाय प्रेशर तयार होतो आणि या ठिकाणी काय लो प्रेशर. या रिलेटिव्ह कन्सेप्ट आहेत. तर नेक्स्ट पॉईंट बघू आपण.